तुम्हाला संगत चांगल्या मताची भेटली तर तुम्ही लाईफ मध्ये चांगलं होऊ शकताय. बरोबर. पुढे जाऊ मुलग्यामुळेच मी सगळं सोडलंय. भीक मागणं वगैरे असं म्हणजे आणि त्याला शिकवायचं खूप शिकवायचं. आता दादा मला सांगा तुमची परिस्थिती कशामुळे झाली? की आमचे आई वडील बी खूप गरीब होते. माझी आई कातापत्र वगैरे गोळा करत होती. आई वडील माझी आई मग कातापत्र गोळा करता 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 आम्ही म्हणजे आमचा वडिलाचा व्यवसाय होता. म्हणजे असं परलाटील स्टँड चिबेस म्हणतात ना, तिथं माझ्या वडिलाचा जॉब होता. बूट पॉलिश वगैरे माझा वडील करत होते लहानपणी. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला कळत नव्हतं. माझी आई कातापत्र वगैरे गोळा करायची. कसं तरी आमचं स्वतःचं शाहू कॉलेजमध्ये घर होतं. आपल्या छत्रपती शाहू कॉलेजमध्ये स्वतःची जागा वगैरे होती. मग ते आमच्या वडिलांना व्यसन होतं दारू वगैरे प्यायचं, दारू प्यायचा म्हणजे असं लोकांचं ऐकून. माझा वडील बी पूर्वी असा नव्हता की बाबा कुणाचा आता मैत्रपैकी म्हणतात ना, दोस्त मैत्र वगैरे, चलो बा जरा घेऊया, जरा पिऊया, जरा खाऊया. याच्यामुळे माझ्या वडिलाला व्यसन लागलं दारू वगैरे पिण्याचं किंवा असं त्याच्या नादी लागून तो फार बिघडून गेला. बिघडून गेल्यानंतर मग त्यानं ना आमचा विचार केला ना आमच्या आईचा विचार केला. मग ते अशी संगत करून ते बिघडून गेला. बिघडत नाही तर आमची परिस्थिती आता आम्ही बी आलो, रस्त्यावर आलो. म्हणजे आता आमचं स्वतः जॉब तिथे गेलाच की आता ते जे तिथे जॉब करत होता त्या त्यांच्या मालकांनी बघून त्याला म्हणले बाबा तू उद्यापासून तू जॉब सोडून टाक. दारू वगैरे प्यायला लागला. मग त्याला कोण जॉब ठेवलं त्याचं म्हणल्यानंतर मग ते मग आता आमची परिस्थिती अशी आम्ही रस्त्यावर आल्यामुळे काय करायचं. आमच्या वडिलाला बी काम मिळालं बंद झालं. त्यानं गाडीवर आपल्या शिबेतला गाडीवर फिरायच्या जेवणाच्या गाडीवरती कामं केलीत. आम्ही लहान होतो तेव्हा मला सांभाळलं. तुमच्या पायाचा प्रॉब्लेम आहे कधीपासून? नाही, लहानपणापासून आहे. मला सांगा तुम्ही शाळेला वगैरे कधी गेलाय? नाही, आमच्या तुम्हाला सांगले आमच्या आई वडिलांची परिस्थिती एवढी बेकार होती की ते स्वतःचं पालनपोषण करण्याचं मुश्किल होतं. म्हणजे शाळेला टाकणं म्हणजे दिलेलं आमची गोष्ट. एवढे आहेत ना, आम्ही जॉब करतोय तेच महत्वाचं, काहीतरी कामं करतोय तेच महत्वाचं म्हणायचं. आता मला सांगा, आता काही लोक चांगले पाय असून पण काम करत नाहीत, बाहेरून कोणाचं लुबाडतात, पैसे चोराचोरी करतात. नाही, काय करू वाटलं लोबडणं म्हणजे कसं माहितीये का, ते त्यांना एक आपल्या विषयावरती अधिक आपण चांगला रस्ता किंवा वाईट रस्ता आपण स्वतः चॉईस करतोय. म्हणजे समजा तुम्हाला संगत चांगल्या मताची भेटली तर तुम्ही लाईफ मध्ये चांगलं होऊ शकताय. बरोबर. पुढे जाऊ शकताय. बरोबर. ते आपल्या संगतीवरती आणि आपल्या वागण्यावरती डिपेंड करते साहेब. बरोबर. की लोकांना आपण दोष देऊ शकत नाही. बाबा तुम्ही त्या माणसावरती आहे. आता तुम्ही जर तुम्हाला कुणी जर म्हटलं या वाईट रस्त्यावर जातो, तुम्ही वाईट रस्त्यावर जाणार. बरोबर. संगत जर केली ती संगत तुमच्या संकटच येणार. तुम्ही जर हे विचार केला बाबा आपल्याला आयुष्यात कधी चांगलं जायचं आहे आणि आपल्याला काय आपल्या संग वाईट प्रसंग घडलेला आहे आणि आपल्याला काहीतरी आयुष्यात पुढे चांगलं घडवायचं आहे, या प्रसंगामध्ये निघून काहीतरी चांगलं आयुष्यात घडवायचं आहे. मग त्यामुळे आपण चांगलाच मार्ग धरायचा. आणि हे मला आयडिया मिळाली माझ्या मुलग्यामुळे. ज्यावेळी माझं मॅरिड झालं, माझं लग्न झालं, तर मी विचार केला बाबा हे रस्ता आपल्याला सोडून द्यायचा आहे. मागणं म्हणजे असं 4 पैसे लोकांकडे मागायचं, लोकांच्या शेवळ्या खायच्या. बाबा लोकांनी मला किती ताणे मारले, बाबा तू भीक मागतोस, तुला पाय चांगलं नाहीत. म्हणजे चांगला जे विचार करतो व्यक्ती तर चांगल्या भावना देणार, पैसे 4 पैसे देणार. बाबा याला काय करता येत नाही. एक चांगल्या माणसाची भावना व्यक्त झाली, बाबा याला काय चालता येत नाही देऊया. आणि एकदम चांगला म्हणून असला, एकदम वाईट म्हणजे मोठेपणा का नसणार, हे रांड्या तुझी लायकी काय, तुझी पोझिशन काय, तू माझ्यासमोर तू मोठ्यापणाने बोलतोस. हे असे लोकांनी मला ताणबी सुद्धा मारल्या, तर मी लोकांचं काही मनात घेतो. आपण आपल्या परिस्थितीमुळे आपण असताय, मग तेव्हा लोकांना काही बोलू शकत नाही. मग ज्यावेळी माझं लगीन ठरलं, बाबा माझ्या बहिणीनं, माझी बहीण देवरशीन म्हणजे ते किन्नर समाज म्हणतात, ते किन्नर समाजचे आहेत. तिथं आयुष्यात देवानं याला महिने चांगलं केलं. तर ते म्हणत मी तेव्हा आम्ही दोघे वेगळे राहायचं. म्हणजे त्यांच्या समाजामध्ये आमच्या लोकांना एंट्री नाही. मी त्यांचा जे समाज ते वेगळाच आहे. देवा आपल्यासारख्या लोक स्वतः त्यांच्या फॅमिलीला लोकांना, त्यांच्या लोकांना आपल्या लोकांना एंट्री नसते. त्यांच्या नशिबामध्ये तिने चांगले येते. म्हणजे त्यांचं मत काय आहे. मग तिने विचार केला, बाबा माझा एक भाऊ आहे तिथं अपंग आहे, याला कोण बघणार, माझं आयुष्यात सगळं चांगलं चाललंय, याच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडूया म्हणून. तर माझ्या बहिणीनं माझ्या देवीनं माझ्या आयुष्यात पाय ठेवला, बाबा आपल्या भावाचं काही चांगलं करूया म्हणून. आमच्या लोकांनी आमचा पाठिंबा सोडलेलाच होता. सोडलेला म्हणजे आता असं आहे म्हणलं तर आम्हाला कोण बघणार, मी अपंग आहे, मला कोण बघणार. बघितलं लोकांनी मदत केली, असं नाही की केली नाही.
त्या लोकांनी बघितलं, मग आता त्यांची लाईफ तिने जगणार. आपण लहानपण होतं त्यावेळी तिने मला बघितलं. आता आपलं कर्तव्य आहे की मोठं झालं आपण, आपल्याला कोण बघणार. केलं पाहिजे. मग मला एक सांगा, आता तुमची जी मेसेज आहे ते चांगले आहेत. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? नाही सर, तसं मला लव्ह मॅरेज झाले माझं. होय काय? हो. याला विचार नाही घेऊ. हो, कसं माहितीये का, म्हणजे काही लोक म्हणतात ना की आता पोरींना कसं हिरो पाहिजे असतोय की चांगलं पण पाहिजे असतंय, आणि आपल्यामध्ये ते ही नेतबुद्धी तर नाहीच. बरं त्या पोरगीने ते विचार केला की बाबा, त्या पोरगीने हे विचार केला बाबा हे चांगल्या मताला कोण बी करतंय, बरोबर, हे आपण मताला कोण पोरगी नाही, म्हणून त्याने विचार केला. आता फॅमिलीला बी आम्ही समजवलं, असं नाही असं, तुम्ही एकदा विचार करा. मग त्याने बी थोडं अनादानी केली, नंतर त्याने बी दंडच करून टाकलं. आणि आता ती पोरगी बी लाईफ मध्ये चांगली आहे माझ्याबद्दल. म्हणजे दोघांकडनं काही कंप्लेंट नाही की असं की ती मला स्वतः होती. एकंदर कुटुंब 2 मुलं आहेत सर. 2 मुलं शाळेला सोडल्या. आणि आता खरं म्हणलं तर मी माझ्या मुलग्यामुळेच मी सगळं सोडलंय, भीक मागणं वगैरे असं. म्हणजे त्याच्या आपल्या ज्या आयुष्यात चांगलं आपल्याला मिळालं नाही ते त्याच्या आयुष्यात घालायचं आहे. मुलगा धडधाकड आहे. धडधाकड आहे, आणि त्याला शिकवायचं, खूप शिकवायचं. आता शिकवायचं की मला जे मी भोगले ते माझ्या मुलग्याच्या नशीबमध्ये नको, मला त्याला चांगलं करायचं आहे. आता मला सांगा, आता हे सगळे कॅलेंडर विकायला लागल्यात कोल्हापूरमध्ये. बोला प्रमाणे. तर मला एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करायचं, तर मला हे कुठं पण दिसतील, तुम्ही यांच्याकडून एखादं कॅलेंडर तरी विकत घ्या. म्हणजे साहेब, माझ्या बहिणीमुळं, माझ्या बहिणीमुळे मला सगळं लाईफ चांगले झाले आहे. म्हणजे मला चांगलं त्यांनी देवरशी असून, ती देवाचे असून त्यांनी लग्न करून दिलं. माझ्या आयुष्यात त्यांनी चांगलं घडवलं. ते कर्तव्य आमच्या लोकांचं होतं. आम्हा दोघांना भाऊ बहिणीला बघायचं. माझी आई बनून, माझा बाप बनून, माझं सर्व बनून माझ्या मध्ये उभी राहिली, आणि तिने माझ्या आयुष्यात चांगलं घडवलं की बाबा आपल्या भावाच्या सेवामध्ये चांगलं नाव. बरं, तिने पाय उचलला आणि आयुष्यामध्ये चांगलं झालं. तर आता हे एक संस्कृत नोट आहे. कोल्हापूरमध्ये सगळीकडे कॅलेंडर विकायला लागलेत. तुम्हाला कुठे दिसले तर तुम्ही यांच्याकडे कॅलेंडर नक्की विकत घ्या. हे पण तुमच्याकडे, तुम्ही जर पाठिंबा दिल्याशिवाय आमच्यासारखी व्यक्ती पुढे जाणार नाही. बरोबर, ठीक आहे. हे पैसे घ्या, तुमच्याकडे कॅलेंडर घ्या. थँक्यू सर, आभार आहे, धन्यवाद.